हा बोल, काय झालं? आली का ती रोजलीन? कशी दिसते? कुठे गेले ते दोघं? किती ते प्रश्न एजंटेस तेच सांगतोय. आता एक रिक्षा आली होती, मला वाटलं त्यात रोजली नसेल. अरे पण त्यात तर आपला दिगंबर निघाला. हे सांगायला भ्रमणध्वनी केलास तू मला? हे बघ, जास्त घाई करू नकोस, माहिती मिळेल आपल्याला तिच्याबद्दल. आता मी त्यांच्या मागे जातोय. काही झालं तरी ती मुलगी कोण आहे हे कळलं पाहिजे आज. हो हो हो, काढतो. बाय. आई, तू तू इथे काय करतेस? तू काही ऐकलं का? नाही अगं. काय काही महत्वाचं होतं का? नाही नाही, काय नाही. अगं ऐक ना, माझं ना तुझ्याकडे थोडं काम आहे. काय? मला ना थोड्या वेळासाठी हा भ्रमणध्वनी हवा होता. आता आता कशाला आई? मला बोलायचं अगं. एवढं चिडायला काय झालंय तुला? नंतर येईन तेव्हा दे. आई, काय? घे तू. पण नंतर देशील ना मला? हो देईन ग. असं काय शाणी ग माझी बबडी ती. बाई कोण असेल ही रोजलीन? कशी असेल? अरे इथेच तर आला होता, कुठे गेला? एजंट एसला सांगितलं पाहिजे. इथला कॉल का भीती लागतोय? Hi, can you drop me home? हो हो चल बस पटकन. Sure, thanks. That face looks familiar. Anyway, come, let's go. फोन कॅंगेज होतोय. हो ना, असं आपलं काम करता करता बोलता येतच नव्हतं त्या दूरध्वनीमध्ये. पण भ्रमणध्वनीमध्ये ही सोय चांगली आहे नाही? हो हो, अगं तशा खूप सोयी आहेत. पण आता जाऊ दे. अगं बाई, मी बोलत काय बसले. अहो गर्दी आहे का हो दुकानात? नाही का, आता दिवाळी संपल्यानंतर फारशी नाही. हा मग हरकत नाही. अहो मला ना गंमतच वाटते हो. स्वयंपाकघरातून असं कधी बोलले नाही हो तुमच्याशी यापूर्वी. हो हो, गंमत आहे खरी. आणि हो, येताना दुधीच्या वड्या आणायच्यात विसरू नका. चिन्मयानंदाला खूप आवडतात. आणतो. आणखीन काही हवं का तुला? आणखीन थांबा, आठवते मला ना धड पटकन. अप्पा आप्पा. हा हा, तिकडे. वा, उत्तम, छान चाललंय सगळं. चालू द्या, चालू द्या. अप्पा, काही हवंय का तुम्हाला? पाणी हवं होतं, घेतलं. ईश्वरा, या भ्रमणध्वनीच्या नादात बराच वेळ बोलत राहिले वाटतं मी. अहो ठेवला वाटतं यांनी. श्री ईश्वरा, चुकले बाई मी. ईश्वरा, काय करू आता भ्रमणध्वनीचं? काही कळतच नाहीये बाई. अरे काय करताय तुम्ही दोघं? अरे
नको रे बाबा, तू नको घेऊस. अगं दे ना. अरे तसं नाही रे, म्हणजे माझं ना थोडं काम आहे रे, ते झालं ना की लगेच देते तुला. आणि तू शाणा आहेस ना, असं हट्ट नाही करायचं त्याच्या. हा, जा खेळा तुम्ही, जा खेळा खेळा खेळा, चला चला पळा. त्याग केल्याचं समाधान काही वेगळंच असतं. आई अगं बाई, पण ह्याचं काय करायचंय आता. सई, बरं झालं बाई आलीस. हा घे तुझा भ्रमणध्वनी. मला नको बाई आता, म्हणजे झालं माझं काम. हॅलो. आलात तुम्ही? कसा झाला तुमचा रोजलीन बरोबर नाश्त्याचा कार्यक्रम? या बियॉन्ड वर्ड्स. तिने मला बरवलं, मी तिला बरवलं. व्हॉट अ मोमेंट इट वाज. मी आलेच जरा, मला एक महत्वाचा दूरध्वनी करायचा आहे. तुला? का नाही करू शकत? मी कुठे असं बोललो. बाय द वे, मोबाईलमध्ये सोशल मीडियावरती सर्च केलं, कोणाला शोधलं? मी कशाला कुणाला शोधू, मला काय गरज आहे. गरज आहे असं पण नाही बोलला मी. हॅलो सई. हा अमोल, काय झालं रे? तुला दिसली का ती रोजलीन? कुठे गेले होते ते दोघं? खूप सुंदर आहे का ती दिसायला? हो हो, शांत हो सई, मला दिसलीच नाही ती रोजली. काय? अरे एक काम धड करता येत नाही अमोल तुला, अशी कशी नाही दिसली? नाही माझंच चुकलं, गीत सांगितलं तुला हे का. सई ऐक 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 ऐक, मला दिसली नाही म्हणजे ती नचिकेतला भेटायला आलीच नाही. काय? हो, नचिकेत रोजलीनला भेटलाच नाही. तो रिचाला भेटला आणि दिगंबर पण होता त्याच्यासोबत. अरे पण ते आत्ता मला म्हणाले की मी रोजलीनला भेटून आलो म्हणून. अगं नाही ना, कंटिन्युअसली मी त्याचा पाठलाग करत होतो, पण ती भेटलीच नाही कुठे. आणि तो या दोघांच्या व्यतिरिक्त कोणाला भेटलाच नाही. बरं बरं ठीक आहे, ठेवते मी. हा ठीक आहे. काय प्रकार आहे हा सगळा? रोजलीन नावाची मुलगी आहे की नाही? पण समजा नसेल तर मग नचिकेत मला तिच्याबद्दल का सांगतात? कोण असेल ती मुलगी? गुनगुना रही है भंवर, खिल रही है कली कली. हाँ, गुनगुना रही है भंवर, खिल रही है कली कली. हाँ. गुणगुणा नंतर तुला गाणं गायचंय का आता? हा. हा म्हण. गुनगुना रही है भंवर, गुणगुणा राई भंवर. भाऊ. अरे सुरात म्हण रे. गुनगुना रही है भंवर. लिव्ह इट. खूप डिफिकल्ट आहे देवकी, पण तू खूप छान गातो. अरे मी का पुरुष आहे का? गातो काय गातो? गाते म्हणावं. केतकरांच्या घरी इतके दिवस राहतोय पण अजून मराठी काही सुधारत नाही. तुझं देवकी स्लोली प्रोग्रेस होणार आहे. तर रिलॅक्स. यू सी, वन डे मी आपण सारखं मराठी बोलणार. बाप रे, कमाल. जॅक्सन, आज काय बागकामाची ड्युटी वाटतं. यप. हा बोल. हो घेतले फाईल घेतली. हो अरे तुझाच मेसेज वाचला आणि आठवलं. हो हा काय निघालोच. हा अरे अरे काय करतोय? काय असेल याच्यापेक्षा तू काय व्यायाम करतोस की नाही? नो, करणार. बरं जॅक्सन,
पण तुझ्या या मोबाईलमुळे ना खूप सोपं झालंय बुवा सगळं. अरे काही लक्षात ठेवावंच लागत नाही. अरे आपण जेवताना इतका वेळ भ्रमणध्वनी बघत होतो तरी हे काहीच कसं बोलले नाहीत. मला तर बाई आश्चर्यच वाटतंय. नाही नाही, कसं आहे माहितीये का आई, जरी आप्पांना मोबाईल वापरणं पटत नसलं ना तरी आता ते त्यांनी मान्य केलंय. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की चिडून काहीही होणार नाही. नो 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 नो, आय थिंक ही इज अँग्री. काहीतरी करणार डेफिनेटली. नाही नाही, मला नाही तसं वाटत. ते शांत झालेत या बाबतीत. नाही वादळापूर्वीची शांतता आहे ही. एक्झॅक्टली. नाही का आई, मला नाही असं वाटत. तुम्ही उगाच असा विचार करताय. चल चल येतो मी. हा बर. चल अरे व्यायाम कर. करणार करणार ना. करणार मी. मी काय म्हणते, शैलेशला जरी पटत नसलं ना तरी ह्या घरात जास्ती दिवस भ्रमणध्वनी हे सहन करतील असं मला अजिबात वाटत नाही. यांचा उद्रेक व्हायच्या आत काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. उद्रेक म्हणजे? उद्रेक उद्रेक म्हणजे आप्पा करतात ना तो. ओके 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 ओके, डोंट वरी, ते मी करणार काहीतरी. यू स्टे रेस्ट अशोर्ड. अरे तू काही करणार म्हणलंस की मला धडकीच भरते बाबा. आता कुठले दिवे लावणार आहेस? दिवे? ते लावला दिवाळीचा देखी. अरे आता त्यांना मी कंपेल करणार. ही हॅज टू एक्सेप्ट द मोबाईल अँड त्याचा युजेस. त्यांना यूज करावा लागणार मोबाईल. घरात एक हट्टी माणूस असताना तुझ्यासारखा दुसरा हट्टी माणूस आलाय. येस, हट्टी. मी हट्टी. मधल्या मध्ये माझं मरण. करा काय करायचं ते. अप्पा, तुम्हाला मोबाईल एक्सेप्ट करावा लागणार. तो यूज पण करावा लागणार. मोबाईल टच पण करणार नाही बोललं होतं तुम्ही. बट ॲट द एंड तुम्हाला पण वाटलं मोबाईलचं अट्रॅक्शन. अप्पा, एवढं काय बघतो फाईल मध्ये? इंटरेस्टिंग. जमीन अधिग्रहण कायदा. चोरून काय बघताय तुम्ही? आणि ते इंटरेस्टिंग काय म्हणत होता? रोजलिन. रोजलिन, तिचं काय आता? गिफ्ट. इंटरेस्टिंग गिफ्ट घ्यायचं तिला. ते काय घ्यायचं ते करत होत. गिफ्ट काय घेऊ? अमोलला हे सांगितलं पाहिजे. काय ग? नाही, काही नाही अप्पा. ते भाजी आणायला गेले होते. फुलकोबी आणि पालक आणलाय. आज कोणती भाजी करू? कोणतीही करा,
हॅलो, हा बोल सई. नचिकेत आता भेटवस्तू घेणार आहेत रोजलींसाठी. काय गरज आहे बरं एवढं सगळं करायची? ती त्याची गर्लफ्रेंड आहे ना, मग नॅक तिच्यासाठी गिफ्ट घेणारच. हो, ते काही चुकीचं करतायत असं नाही म्हणत आहे मी. हे बघ, नॅकला काहीही करू दे, आपल्याला रोजलीनला शोधायचंय. त्यांचं आपापसात जे काय चाललंय ते चालू दे ना, आपल्याला काय त्याच्याशी. हो, आपल्याला काय करायचंय? सई, मी जरा अतिच करते. काय ग अशी एकटीच काय बोलतेस? नाही, काय नाही. बरं चहा ठेव बाबांसाठी आणि नचिकेतसाठी. हो. अगं ती भ्रमणध्वनी मधली ती आहे ना, तिच्याबद्दल काहीतरी सांगणार आहे नचिकेत. खूप हुशार आहे म्हणे, खूप काम करते. काय बाई नाव सांगितलं तिचं? अगं आपल्या रोजच्या कामामध्ये पण खूप मदत करते म्हणे. मी ऐकून येते हा. आणि त्यात त्यांना माझी मदत हवी आहे. आता मी काय मदत करणार? तुझी मदत कशासाठी आई? कुणास ठाऊक, उगाच पाडतायत मला या सगळ्यात. पण तुला बाबा माहितीयेत ना, एकदा त्यांच्या डोक्यात आलं म्हणजे आलं. आणि त्यात हा नचिकेत. जाऊ दे, मी बघून येते काय ते. हं? आई बाबांची मदत का घेतात नचिकेत? रोजलीन बद्दल तर काही नसेल ना? हा बोल सई. आता माझ्या आई बाबांची मदत घेत आहेत त्या रोजलीनच्या बाबतीत. तुला कोणी सांगितलं? आईच म्हणाली. काय म्हणाली आणि कसली मदत? हे मला काही माहित नाही, पण तिचंच काहीतरी असेल. कारण सध्या नचिकेतना दुसरं काही सुचतच नाही ना तिच्याशिवाय. मला वाटतं तुझं पण तसंच झालंय. अगं तर सारखं सारखं रोजलिंगचा विचार करून कशाला त्रास करून घेते? मी कुठे त्रास करून घेते? मला अजिबात त्रास होत नाहीये. नचिकेतच चुकीचं वागतायत. शांत हो सई, शांत हो. अरे बघितलंस, या नचिकेतमुळे माझा चहा पण उतू गेला. हे बघा, हे वेबसाईटचा होम पेज आहे. हां. याच्यामध्ये तुम्ही तुमचं डिटेल्स फिलअप केलं देन यू कॅन पे द इलेक्ट्रिसिटी बिल्स. हा, अरे काय सांगतोयस काय? यप. हे बघा, हे पे नाव असं ऑप्शन आहे. हे क्लिक करायचं, बिल पे होणार. हा, अरे ही सगळी कामं आम्ही लांबच्या लांब रांगा लावून पूर्ण करायचो. आता हे तर तू इथे क्षणार्धात केलं. बाई, खरंच कमाल आहे बाईची. साईला पण माहिती आहे याच्याबद्दल. बाबा, तुम्ही कुणाबद्दल बोलता? कोणाबद्दल बोलतोय? हो, भ्रमणध्वनी. भ्रमणध्वनी. हा, काय आहे मुद्दा? काय आहे, मला एक गोष्ट आता पटलेली आहे. व्हॉट? कसं आहे, एका गोष्टीला ना दोन बाजू असतात. म्हणजे तंत्रज्ञान आहे ना, ते संपूर्ण वाईट नाही आणि संपूर्ण चांगलंही नाही. या राईट. फक्त आपण ते कसं घेतो यावर सर्वस्वी आपलं अवलंबून आहे. जसं काल रात्री आपण जरा वाहवत गेलो असं मला वाटतं. अरे म्हणजे आपलं जेवणाकडे कमी लक्ष होतं आणि त्या भ्रमणध्वनीकडे जास्त लक्ष होतं. आपणा राग आला असणार. अगं बाई, हो का? ईश्वरा. हो. अंकल, आंटी प्लीज तुम्ही नका अर्ध्या थिंक करू. अरे पण अजून सांग ना जरा तिच्याबद्दल. काय सांगणार मी? इट्स रिअली सिम्पल. तुम्ही एक्सेप्ट केलं देन सगळं पॉसिबल आहे. हो. हे पण छान आहे. हो, मलाही अगदी खूप आवडली बाई. आवडणार, सगळ्यांना आवडणार. काय म्हणतोस त्याला तू? नाही, नाव काय म्हणालस तिचं? वेबसाईट. काय हो? अगं म्हणजे संकेत स्थळ.
हा मी तुम्हाला शॉपिंगचा वेबसाईट दाखवतो, साधी घेणार तुमच्यासाठी. अय्या खरं की काय हे दाखव दाखव. अरे ना, मग माझ्या दुकानाचा कच्चा माल मिळेल काय रे? हो ते पण मिळणार. अरे वा. अय्या बेसन पीठ राहिलंच आहे. अहो काय उगाच बेसन पीठ वगैरे सदा आणेल, माझं बघूया. हो कुठलं साधी पाहिजे तुम्हाला? अहो सुतीच हवी बाई. हा सुती जरा बरी नाही का? सुती? साधी साडी बघा. एनिवे